चला, आज आपण फार्मेकोलॉजी 3 मधला चॅप्टर स्टडी करणार आहोत. त्याचं नाव आहे अँटी अस्थमॅटिक ड्रग. मग या चॅप्टर मध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर व्हॉट इज मीन बाय अस्थमा, कॉजेस ऑफ अस्थमा, टाइप्स ऑफ अस्थमा एक्सेट्रा. मग आपल्याला माहिती असायला पाहिजे, सिंपल तुम्हाला माहिती असेल तर अस्थमा हा जो आहे ही कशाची ॲबनॉर्मॅलिटी आहे, कुठल्या सिस्टीमची, तर रेस्पिरेटरी सिस्टीमची ॲबनॉर्मॅलिटी आहे. रेस्पिरेटरी सिस्टीमची ॲबनॉर्मॅलिटी आहे किंवा आपण असं म्हणूया इट इज अ डिसीज ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. मग विच आर द accessory parts of respiratory system? तर first one is a mouth cavity, nose, pharynx, larynx, trachea, bronchioles and alveoli. These all are the accessory parts of respiratory system. मग ही जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे याच्यामध्ये या सगळ्या पार्ट मध्ये कुठला टिश्यू प्रेझेंट आहे तर स्मूथ muscular tissue is present in lung. मग which are the functions of lungs, which are the functions किंवा which are the functions of respiratory system? तर आपण इथे मेन फंक्शन्स बघूया. तुम्ही अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी मध्ये शिकला असाल फंक्शन्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. तर मेन फंक्शन काय आहे रेस्पिरेटरी सिस्टीमचं तर एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस मीन्स व्हॉट? Inhalation of O2 and exhalation of carbon dioxide. मग आता आफ्टर बेसिक अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर आपण काय बघणार आहे तर व्हॉट इज मीन बाय अस्थमा. मग अस्थमा हा खूप इंटरेस्टिंग डिसीज आहे, तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. मग अस्थमामध्ये काय होतं तर अस्थमाला काय म्हणतो आपण तर इट इज अ क्रॉनिक डिसीज म्हणतो. इट इज अ क्रॉनिक डिसीज. मग क्रॉनिकचं मिनिंग काय तर दिस डिसीज ऑर दिस कंडिशन स्टेज फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. मग त्याला काय म्हणायचं लॉंग टर्म डिसीज. लॉंग टर्म डिसीज. अस्थमा कशामुळे होतो तर फॉरेन पार्टिकल्स, डस्ट पार्टिकल बॉडीमध्ये इनहेल झाल्यामुळे. अस्थमाला आपण अजून काय म्हणतो तर इन्फ्लामेटरी ऑर इन्फ्लामेशन ऑफ द एअरवेज. इन्फ्लामेशन ऑफ द एअरवेज. मग हे जे एअरवेज आहे त्यांचं काम काय तर O2 आणि CO2 चं इन्हेलेशन एक्झलेशन करायचं. मग त्याचं जर इन्फ्लामेशन झालं तर मग लंग्स मध्ये काय होणार आहे सगळ्यात आधी रेडनेस अपियर होईल, नंतर स्वेलिंग होईल, पेन होईल, कफिंग होईल आणि खूप जास्त म्युकस सिक्रेशन होईल. मग अस्थमामध्ये अजून काय होतं तर फॉर एक्झाम्पल एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन एक होतं. व्हॉट इज मीन बाय एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन? एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन मध्ये काय होतं तर जो O2 आहे तो तेवढ्या अमाऊंट मध्ये लंग्सला जात नाही. म्हणजे लंग्सची जर ऑक्सिजनची डिमांड इन्क्रीज झालेली असेल तर खूप कमी अमाऊंट मध्ये लंग्सला ऑक्सिजन मिळतो. त्याला काय म्हणायचं तर एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन्स. अजून ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होतं. ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन्स होतं. ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन्स. मग जर फॉर एक्झाम्पल ही नॉर्मल लंग आहे, ह्याच्यामध्ये प्रॉपर एअर चालू आहे किंवा O2 जातोय, पण ज्या वेळेला लंग्स ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन्स होणार आहे त्यावेळेला काय होतं तर एवढीशीच जागा फक्त लंग्सला O2 साठी मिळते. म्हणजेच काय तर ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन. मग ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन झालं की ऑटोमॅटिकली कफिंग होणार आहे, पेन होणार आहे एक्सेट्रा. मग आता हे जे अस्थमा आहे हा सगळं कशामुळे होतो तर इन्हेलेशन
ऑफ पोलन ग्रेन्स असतील, डस्ट पार्टिकल्स असतील एक्सेट्रा, किंवा फॉर एक्झाम्पल स्मोक पार्टिकल्स असतील, या सगळ्यामुळे अस्थमॅटिक कंडिशन्स अपियर होतात. मग मी तुम्हाला हायलाइट करून दाखवते या स्लाइडमध्ये. तर अस्थमाला काय म्हणतो आपण? इट इज अ क्रोनिक डिसीज म्हणतो, लॉंग टर्म डिसीज आहे. इन्फ्लामेशन होतं एअरवेजचं. इन्फ्लामेशनमध्ये जे एअरवेज आहेत मी तुम्हाला इथे दाखवलेले, त्याच्यामध्ये रेडनेस अपियर होतो, स्वेलिंग होतं, पेन होतं, कफिंग होतं. अजून अस्थमामध्ये एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन्स होतं. एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर अपोज टू एअर और अपोज टू ऑक्सिजन. देन ब्रोंकोकन्स्ट्रिक्शन इज ऑल्सो ऑकर, and then bronchoconstriction, coughing, sneezing, these signs and symptoms are occur. And why asthma is occurred? Because inhalation of some pollen grains, dust particle, some allergens, pet animal, ते तुम्हाला मी कॉजेस मध्ये सांगते. आता आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये काय स्टडी करणार आहोत? तर विच आर द कॉजेस ऑफ अस्थमा. मग कॉजेस म्हणजे काय? तर विच कॉझिटिव्ह फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल टू कॉज द अस्थमॅटिक कंडिशन और लीड द अस्थमा. मग फर्स्ट कॉज ऑफ द अस्थमा इज पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स, ॲलर्जन्स, काही काही लोकांना ॲलर्जी असते फ्लावरची. पोलन ग्रेन्स, डस्ट पार्टिकल, पेट्स ॲनिमल, heavy exercise, emotional stress, environmental changes, exposure to cold or high, etc. Smoke particles, some infections. These all are the causes of the asthma. First one is pollen grains, allergens, dust particle, pets animal, heavy exercise, emotional stress, infection, environmental changes. Environmental changes means exposure to heavy cold or the air. Some smoke particles are also responsible to cause the asthmatic condition. Then आता आपण काय बघणार आहे? 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात. Why asthma occur? Why asthma occur? मग कशामुळे होतो अस्थमा? तर खूप सिंपल आहे, तुमच्या लगेच लक्षात राहणार आहे. फर्स्ट वन आहे तर कंस्ट्रिक्शन ऑफ ब्रोंकाइल स्मूथ मसल. मग आपण सुरुवातीलाच बघितलं होतं आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कुठला टिश्यू प्रेझेंट आहे? तर स्मूथ मस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. म्हणजेच ह्यांचं काय होतं? तर कन्स्ट्रिक्शन होतं. म्हणजेच इन शॉर्ट ब्रोंको कन्स्ट्रिक्शन्स. हा जो अस्थमा आहे तो 3च गोष्टींवरती डिपेंड आहे. हे तुम्ही सगळे लक्षात ठेवणार आहात. त्याच्यानंतर सेकंड आहे स्वेलिंग ऑफ ब्रोंकाइल म्युकोसा. स्वेलिंग ऑफ ब्रोंकाइल म्युकोसा. त्यालाच काय म्हणतो आपण? ब्रोंकाइल इडेमा, किंवा आपण मगाशी बघितलं होतं इन्फ्लामेटरी डिसीज आहे. म्हणजेच काय? तर ब्रोंकाइल इडेमा. इडेमा मीन्स व्हॉट? स्वेलिंग. मग जे एअरवेजच्या ज्या वॉल आहेत तिथे काय येतं? तर स्वेलिंग येतं. आणि लास्ट आहे एक्सेसिव्ह ब्रोंकाइल सिक्रिशन, किंवा आपण असं म्हणूया एक्सेसिव्ह म्युकस सिक्रिशन. एक्सेसिव्ह म्युकस सिक्रिशन. मग खूप जास्त कफ बाहेर पडतो किंवा खोकला यायला लागला की खूप खोकला येतो. मग हा जो अस्थमा आहे तो या 3 पिलर वरती डिपेंड आहे. फर्स्ट वन इज अ ब्रोंकोकन्स्ट्रिक्शन, bronchial swelling or bronchial edema, or the excessive mucus secretions or the airflow obstructions. आता नेक्स्ट आपण बघणार आहे सिम्पटम्स ऑफ द अस्थमा. विच आर द सिम्पटम्स ऑफ द अस्थमा. मग कुठले कुठले सिम्पटम्स आहेत अस्थमाचे? सिम्पटम्स ऑफ अस्थमा. The first symptoms is coughing,
sneezing, restlessness, breathlessness, chest tightness, tiredness, or shortness of breath, or shortness, coughing, sneezing, episodes of wheezing, shortness of breath, restlessness, tiredness, and chest tightness is occurred due to obstruction of airflow. Obstruction of airflow, bronchoconstriction, and hyperresponsiveness. That's why swelling and pain is occurred. आपण या पॉइंट मध्ये बघणार आहोत टाइप्स ऑफ अस्थमा. Asthma generally have two types. First one is extrinsic asthma and second one is a intrinsic asthma. हे दोन्ही टाइप्स खूप सोपे आहेत अस्थमाचे. आपण बघूया. दुसरा कलर घेते. एक्सटेन्सिक अस्थमाला जनरली काय म्हणतात तर ॲलर्जिक अस्थमा म्हणतात. ॲलर्जिक अस्थमा. मग हा जो अस्थमा आहे तो कशामुळे होतो तर पोलन ग्रेन्स असतील फॉर एक्झाम्पल किंवा फॉरेन बॉडीज ज्या वेळेला लंग्स मध्ये जातात थ्रू नोज त्याच्यामुळे होतं. स्मोक पार्टिकल्समुळे होतो. These all are the factors of extrinsic asthma. आणि इंट्रिन्सिक अस्थमा जो आहे त्याला काय म्हणतो आपण तर नॉन ॲलर्जिक अस्थमा म्हणतो. काय म्हणतो नॉन ॲलर्जिक अस्थमा. मग हा जो नॉन ॲलर्जिक अस्थमा आहे तो कधी कधी होतो तर फॉर एक्झाम्पल सीझनल चेंजेस मध्ये हा जनरली पाहायला मिळतो. सीझनल चेंजेस means what? Sometimes exposure to cold or the air. Cold or the air. These are the very simple types of asthma. First one is extrinsic asthma, second one is intrinsic asthma. Why this extrinsic asthma occurred or this extrinsic asthma is known as a allergic asthma, is known as a allergic asthma, and this intrinsic asthma is known as a non-allergic asthma. And this allergic asthma is occurred due to some pollen grain, foreign particles, dust particles, smoke particles or goes into the lungs through nose. And this intrinsic asthma is known as a non-allergic asthma, and it occurs due to seasonal changes and when sometimes patients exposure to cold or the air. These are the types of asthma. Pathophysiology of asthma. What is mean by pathophysiology? The development of the disease. म्हणजे अगदी सुरुवातीपासून सुरुवात कशी होते आणि शेवट कसा होतो त्याला काय म्हणतो आपण पॅथोफिजिओलॉजी ऑफ डिसीज और पॅथोफिजिओलॉजी ऑफ अस्थमा ही म्हणू शकता तुम्ही. मी इरेज करते एक मिनिट. पॅथोफिजिओलॉजी ऑफ अस्थमा. मग आता आपल्याला माहिती झालेलं आहे. आता काय होतं फॉर एक्झाम्पल डायग्राम मधून मी दाखवते तुम्हाला की ॲलर्जन और सम पार्टिकल्स कसे बॉडीमध्ये एंटर करतात. दिस इज अ ॲलर्जन्स. ॲलर्जन्स पोलन्स असू शकतात, डस्ट पार्टिकल असू शकतात, काही असू शकतात. But these foreign particles goes into the human body through nose. आता ह्युमन बॉडी मध्ये गेले, नोज मध्ये गेले की आपली बॉडी काय करणार आहे तर फॉरेन पार्टिकल कोणीतरी आलाय म्हणजे लगेच काय करणार आहे तर WBC ॲक्युमुलेट करणार आहे आणि अँटीबॉडी तयार करायला सुरू करणार आहे. मग WBC ॲक्युमुलेट झाल्या, अँटीबॉडी
काय करतायत तर तो जो फॉरेन पार्टिकल आलाय त्याला बाहेर काढण्यासाठी ट्राय करतायत. मग आता हा जो फॉरेन पार्टिकल आहे तो काय करतो तर त्याचा अँटीजन तयार करतो, करायचा ट्राय करतो आणि इकडे काय फॉर्म झालाय तर अँटीबॉडी फॉर्म झालाय. मग ह्या ज्या अँटीबॉडीज किंवा ह्या ज्या सोल्जर सेल्स आपण म्हणूया त्यांना, त्या अँटीबॉडीज काय करतात तर मास्ट सेल ज्या आपल्या बॉडीमध्ये आहेत, मास्ट सेल म्हणजे काय तर खूप सारे इन्फ्लामेटरी मेडिएटर्स आहेत. मग इन्फ्लामेटरी मेडिएटर्स मध्ये कुठले कुठले फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया इंटरल्युकिन असेल, IL म्हणतात त्याला शॉर्टकट मध्ये, हिस्टामाइन असेल, त्याच्यानंतर प्रोस्टाग्लॅन्डिन असेल. दीज ऑल नोन ॲज अ इन्फ्लामेटरी मेडिएटर्स. मी तुम्हाला हे बेसिक पुढच्या पॉइंट मध्ये सांगते. मास्ट सेल असतील, मग मास्ट सेल काय करतात तर फॉर एक्झाम्पल ह्या मास्ट सेल आहेत. मग ह्या मास्ट सेल काय करतात तर ह्या अँटीबॉडीज आहेत. मग ह्या अँटीबॉडी मास्ट सेलच्या या ज्या अँटीजनच्या अँटीजन आहे तो इथे येऊन काय होतो तर बाइंड होतो. मग ह्या अँटीबॉडीज काय करतात तर डिग्रॅन्युलेट करतात, त्याला कम्प्लीट ब्रेकडाऊन करायचा ट्राय करतात. त्यालाच त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर डिग्रॅन्युलेशन म्हणतो. काय म्हणतो? डिग्रॅन्युलेशन. मग डिग्रॅन्युलेशन म्हणजे काय तर ब्रेकडाऊन ऑर बस्टिंग ऑफ दिस मास्ट सेल, ब्रेकडाऊन ऑर बस्टिंग ऑफ दिस मास्ट सेल. मग हा जो अँटीजन होता इकडचा, इकडून आलेला अँटीजन आहे तो काय झाला इथे जाऊन बाइंड झाला आणि ह्या मास्ट सेलने काय केलं तर अँटीबॉडी अँटीजनची रिॲक्शन झाली. त्याला काय म्हणतो आपण AG-AB. AG मीन्स व्हॉट अँटीजन, AB मीन्स व्हॉट अँटीबॉडी. मग ह्यांचं बाइंडिंग झाल्यानंतर काय करतात मास्ट सेल तर डिग्रॅन्युलेट होतात. मग आता आपल्याला माहिती आहे काय तर नंबर ऑफ मास्ट सेल्स प्रेझेंट इन अवर लंग. मग या ज्या मास्ट सेल्स आहेत त्या काय करतात तर खूप जास्त ट्राय करतात की हा जो ॲलर्जन आहे किंवा ही जी फॉरेन बॉडीज आहे त्याला बाहेर ढकलण्यासाठी. पण कधी कधी काय होतं तर दोन्हीकडून प्रोसेस चालू आहे, अँटीजनची पण प्रोसेस चालू आहे आणि ABची पण प्रोसेस चालू आहे. म्हणजे अँटीजन बॉडीमध्ये जाण्याचा ट्राय करतो आणि अँटीबॉडी फाईट करायचा ट्राय करतात. म्हणजेच हे दोघं पण काय होतात तर ब्रेक होतात आणि काय अपियर होतं तर इन्फ्लामेशन किंवा ऑब्स्ट्रक्शन ऑफ द एअर फ्लो. आलं लक्षात पॅथोफिजिओलॉजी? अजून पुढच्या पॉइंट मध्ये मी तुम्हाला समजावून सांगते, ट्री डायग्राम मध्ये समजावून सांगते म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल फॉरेन पार्टिकल्स कुठून जातात तर नोज मधून एंटर करतात. फॉरेन पार्टिकल्स आर एंटर्ड इनटू द नोज, then it goes into the lungs, then inflammation is occurred. Then release of inflammatory mediators. इन्फ्लामेटरी मेडिएटर्स कुठले आपण लास्ट पॉइंट मध्ये बघितलं, हिस्टामाइन असेल, दाखवते मी ते तुम्हाला. हिस्टामाइन, TNF अल्फा, प्रोटीएज एन्झाईम, मग इन्फ्लामेशन काय करतं तर आफ्टर इन्फ्लामेशन ल्युकोट्राइन्स ऍक्टिव्हेट होतात. ल्युकोट्राइन इज ऑल्सो पार्ट ऑफ सोल्जर सेल्स किंवा आपण त्यांना म्हणूया WBC सेल्स, ल्युकोसाइट्स. देन फॉस्फोलिपिड, with the help of phospholipase enzyme, it is converted into the arachidonic acid through COX and the LOX. COX and LOX means what? Cyclooxygenase and lipoxygenase, and that's why
release of prostaglandin, leukotrienes, and histamine occur. आता या पॉइंट मध्ये आपण काय बघितलं तर why inflammation is occur or how inflammatory mediators release. मग परत एकदा समजावून सांगते. These foreign particles are goes into the nose. After nose, it goes into the lungs. In lungs, there is inflammation of lungs or inflammation of airways is occurred. मग आपल्या बॉडीला समजतं की आता रिलीज करायला पाहिजेत इन्फ्लामेटरी मेडिएटर्स. मग कुठले कुठले इन्फ्लामेटरी मेडिएटर्स रिलीज करते तर हिस्टामाइन, TNF अल्फा, प्रोटीएज, एन्झाईम. देन फॉस्फोलिपिड्स पण बॉडीमध्ये आहेत आपल्या प्रेझेंट, किंवा जी सेल लाइनिंग आहे तिथे काय प्रेझेंट आहेत तर फॉस्फोलिपिड्स प्रेझेंट आहेत. मग हे फॉस्फोलिपिड विथ द हेल्प ऑफ फॉस्फोलिपेज एन्झाईम ॲरेचिडोनिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात विथ द हेल्प ऑफ कॉक्स अँड लॉक्स, अँड देन रिलीज ऑफ द प्रोस्टाग्लॅन्डिन, ल्युकोट्राइन्स अँड ल्युकोट्राइन इज ऑकर्ड. दिस इज अ सिम्पल पॅथोफिजिओलॉजी ऑफ द अस्थमा. आता काय बघायचं आपल्याला तर ड्रग ट्रीटमेंट ऑफ द अस्थमा ऑर द क्लासिफिकेशन ऑफ अस्थमा. मी इथे तुम्हाला समजावून सांगते क्लासिफिकेशन ऑफ अस्थमा. दिस इज ड्रग्स आर युज्ड इन ब्रोंकायल अस्थमा. हे खूप सिम्पल क्लासिफिकेशन आहे ब्रोंकायल अस्थमाचं. केडी त्रिपाठी मध्ये पण आहे ब्रोंकायल अस्थमाचं. मग आता देर आर 2 टाइप्स ऑफ द अँटी अस्थमॅटिक ड्रग. फर्स्ट वन इज अ bronchodilators and second one is a anti-inflammatory drug. Bronchodilators means what? Relieves the bronchospasm. Bronchospasm means what? Inflammation of the lung. Bronchodilators काय करतात तर जे लंग्स आहेत तिथे डायलेशन करतात किंवा रिलॅक्सेशन करतात, किंवा आपण सिंपल म्हणूया ब्रॉन्कोडायलेशन म्हणजे काय? रिलॅक्सेशन ऑफ द मसल. muscles. आणि हिअर इज सेकंड क्लास इज अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. मग अँटी इन्फ्लामेटरी ड्रग काय करतात तर प्रिव्हेंट दी ब्रॉन्कोस्पाझम, म्हणजे हा बरं करतात आणि हा प्रिव्हेंट करतात. मग these bronchodilators having 3 classes. First one is a adrenergic drug. मग आता ह्या ज्या adrenergic drugs आहेत त्या कुठे ऍक्ट होतात आपल्या तर लंग्स मध्ये ऍक्ट होतात. मग आपल्या लंग्स मध्ये कुठला रिसेप्टर आहे तर बीटा 2 नावाचा रिसेप्टर आपल्या लंग मध्ये प्रेझेंट आहे. मग हा जो क्लास आहे हा आहे तो कोणाला जाऊन बाइंड होतो तर बीटा 2 रिसेप्टरला. मग फर्स्ट आहे ॲड्रेनर्जिक ड्रग. त्याच्यामध्ये ॲड्रेनालिन, आयसोप्रिनालिन, इपिट्रॅलिन, सॅल्ब्युटामॉल, टर्ब्युटालिन, बंबुटेरॉल, फेनोटेरॉल, साल्मोटेरॉल अँड द फॉर्मोटेरॉल. अँड सेकंड क्लास आहे ब्रॉन्कोडायलेटरचा अँटीकोलिनर्जिक ड्रग्स. आणि दीज अँटीकोलिनर्जिक ड्रग्स इफेक्ट और bind or inhibit the action of M3 receptor, and this receptor is present in our lung, and the example is ipratropium and the tiotropium. Then third class of the bronchodilators is methylxanthine. Example of methylxanthine is theophylline, aminophylline, hydroxyethyl theophylline, choline theophylline, theophylline ethanolate of piperazine, doxophylline and diprophylline. आले लक्षात तुमच्या सगळ्यांच्या? पहिला क्लास कुठल्या अँटीअस्थमॅटिक ड्रगचा तर ब्रॉन्कोडायलेटर. मग ब्रॉन्कोडायलेटरचं काम काय? सिम्पल. डायलेशन मीन्स व्हॉट? रिलॅक्सेशन ऑफ द मसल. मग आपल्या लंग्स मध्ये कुठलं टिश्यू प्रेझेंट आहे तर स्मूथ मस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. मग या ब्रॉन्कोडायलेटर्स काय करतात तर स्मूथ मस्क्युलर टिश्यूचं अस्थमामध्ये जे कॉन्स्ट्रिक्शन झालेलं आहे तो एरिया जो आहे किंवा तो जो मसल आहे तो त्या रिलॅक्स करतात. मग कुठल्या ड्रग्ज आहेत तर ॲड्रेनर्जिक ड्रग, सेकंड क्लास इज अँटीकोलिनर्जिक ड्रग अँड थर्ड क्लास इज मिथाइलझॅन्थिन. आता या ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहेत. पण सिंपल मेकॅनिझम मध्ये तुम्ही काय लिहिणार आहे ॲड्रेनर्जिक ड्रग मध्ये तर आपल्या लंग्स मध्ये बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट असतो, आणि ज्यावेळेला अस्थमा होतो त्यावेळेला बीटा 2 रिसेप्टर जो आहे तो इनहिबिट झालेला असतो. मग आपण जर ॲड्रेनर्जिक ड्रग घेतला तर तो बीटा रिसेप्टर स्टिम्युलेट होतो.
These are the example. And second class is anticholinergic drug. मग सेम लंग्स मध्ये सायमल्टेनियस कोलिनर्जिक रिसेप्टर M3 नावाचा प्रेझेंट असतो आणि या ज्या इप्रोट्रोपियम टायोट्रोपियम ड्रग्स आहेत त्या काय करतात तर M3 रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करतात. Then methyl xanthine. These are the examples of the methyl xanthine. Then second class is anti-inflammatory drug. मग anti-inflammatory ड्रगचं काय काम आहे तर प्रिव्हेंट द ब्रोंकोस्पाझम. व्हॉट इज मीन बाय ब्रोंकोस्पाझम तर आपल्याला सुरुवातीलाच माहिती आहे ब्रोंकोकन्स्ट्रिक्शन मुळे काय होतं तर इन्फ्लामेशन होतं. इन्फ्लामेशन झालं की पेन अपियर होतात, रेडनेस होतं किंवा तिथे ड्रायनेस अपियर होतो. मग ड्रायनेस अपियर झालाय म्हणजेच फॉरेन पार्टिकल्स लंग्स मध्ये गेलेले आहेत. मग अँटी इन्फ्लामेटरी ड्रगचे कुठले कुठले टाइप्स आहेत ड्रग्ज आहेत तर फर्स्ट वन इज अ कॉर्टिकोस्टेरॉइड, सेकंड वन इज अ mast cell stabilizer, next one is a anti-leukotriene drug and last one is a anti-IgE antibodies. मग कॉर्टिकोस्टेरॉइडचं काम काय तर रिलीव्ह द पेन. स्टेरॉइड काय करतात तर लंग्स मध्ये जे इन्फ्लामेशन झालेलं आहे तिथे काय करतात तर ते प्रिव्हेंट द ब्रोंकोस्पाझम. काय करतात तर मी कलर चेंज करते. कॉर्टिकोस्टेरॉइड्स काय करतात तर प्रिव्हेंट ब्रोंकोस्पाझम, प्रिव्हेंट दी ब्रोंकोस्पाझम किंवा पेन जी आहे ती रिलीव्ह करतात. देन सेकंड क्लास इज अ मास्ट सेल स्टॅबिलायझर. मग आता पॅथोफिजिओलॉजी मध्ये काय झालं होतं तर ह्या ज्या मास्ट सेल होत्या त्या डिग्रॅन्युलेशन झालेलं त्यांचं म्हणजे बस्टिंग झालेलं किंवा ब्रेकडाऊन झालेलं किंवा हायपर रिस्पॉन्सिव्हनेस अपियर झाला होता. मग मास्ट सेल काय करतात मास्ट सेलच्या ज्या सोडियम क्रोमोग्लायकेट आहे, निडोक्रोमिल आहे, किटोटोफेन आहे तर ते डिग्रॅन्युलेशन आहे किंवा हायपर रिस्पॉन्सिव्हनेस आहे तो कमी करतात. देन नेक्स्ट क्लास इज अ अँटी ल्युकोट्राईन ड्रग. त्याच्यामध्ये दोन क्लासेस आहेत ल्युकोट्राईन सिंथेसिस इनहिबिटर आणि एक्झाम्पल आहे झायलेल्युटिन अँड ल्युकोट्राईन रिसेप्टर अँटागोनिस्ट. एक्झाम्पल इज मॉन्टेलुकस, जाफ्रलुकस, प्रेनलुकस अँड इरालुकस्ट. मग ल्युकोट्राईन पण काय झाला होता तर स्टिम्युलेट झाला होता. मग त्या ल्युकोट्राईनला काय केलं अँटी ल्युकोट्राईन ड्रगनी तर अँटागोनाइज केली. त्याची जी ऍक्शन होती ती अँटागोनाइज केली आणि इन्फ्लामेशन रिड्यूस केलं. आणि लास्ट anti-IgE antibodies and the example is a omalizumab. म्हणजे अँटीबॉडीज फॉर्म झाल्या होत्या इन्फ्लामेशनच्या वेळेला फॉरेन पार्टिकल्सनी त्याची जी ऍक्शन आहे ती त्या काय करतात तर स्टॉप करतात. दिस इज अ सिम्पल क्लासिफिकेशन ऑफ ब्रोंकाइल अस्थमा. थँक्यू.